पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील 152 जागांकरता आज मतदान आहे। भाजप आणि तृणमूलमध्ये थेट लढत आहे। पहिल्या टप्प्यात 16 जिल्ह्यांमध्ये मतदान आहे। तामिळनाडू विधानसभेच्या 234 जागांकरता आज मतदान होत आहे। तामिळनाडूत 12.51 लाख मतदार पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावतील। तामिळनाडूमध्ये गेल्या 2 निवडणुकांमध्ये 75% कमी मतदान आहे। स्टॅलिन आणि त्यांचा मुलगा उदयनिधी रिंगणात आहे। विधान परिषदेकरता इच्छुकांची लॉबिंग सुरू आहे। प्रशांत परिचारक यांना विधान परिषदेवर घेण्याकरता लॉबिंग आहे। जयकुमार गोरे, समाधान आवताडे यांच्या शिष्टमंडळानं मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे। शहाजी बापू पाटलांना देखील विधान परिषदेवर संधी देण्याची मागणी आहे। वाशीमध्ये शेती मशागतीच्या कामांना वेग आहे। रोहिणी नक्षत्र सुरू होताच शेतकरी पेरणीपूर्व तयारीत व्यस्त होताना दिसतोय। यंदा डिझेल दरवाढीचा शेतकऱ्यांना मोठा फटका आहे। कथित मिठी निधी गाळ उपसा प्रकरण आणि या प्रकरणात मुख्य आरोपी केतन कदमला दिलासा आहे। अखेर मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर आहे। मे महिन्यात केतन कदमला अटक करण्यात आलेली होती। जवळपास 11 महिन्यानंतर जामीन मंजूर आहे। मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतूक आणि तात्पुरता ही वाहतूक बंद असेल। 2 दिवस वाहतुकीमध्ये बदल असणार आहे। पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन सुद्धा आहे। यशवंतराव चव्हाण मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर 2 दिवस म्हणजेच गुरुवारी आणि शुक्रवारी वाहतूक बंद असेल। दुरुस्तीच्या कामासह तांत्रिक कामं या मार्गावर केली जातील आणि याकरता मार्ग बंद ठेवण्याचा निर्णय। वसईत उभारण्यात आलेलं भव्य असं बद्रीनाथ मंदिर सगळ्यांकरताच आता एक उत्साहाचं आणि चैतन्याचं केंद्र आहे। अनेक भक्त या मंदिराला भेट देतात। उत्साहाचं वातावरण या परिसरात आहे। ऐतिहासिक आणि धार्मिक सोहळ्याकरता अनेक मान्यवरांनी या ठिकाणी उपस्थिती लावली आहे। माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी देखील या कार्यक्रमात सहभागी झाले होते। भगवान बद्री नारायण के नाम से हमारे उत्तराखंड के लोगों ने यहाँ के सारे जन सहयोग से, अधिकारियों के सहयोग से, हमारे राजनेताओं के सहयोग से बसई में एक सुंदर मंदिर बनाया है। इस मंदिर के साथ साथ मनुष्य का निर्माण कैसे हो, मानव निर्माण, ये उसका लक्ष्य रखा है। सुंदर लाइब्रेरी खुलने वाली है और भी ऐसे काम होंगे जिससे जनता में जागृति पैदा हो। तो मुझे लगता है कि इस क्षेत्र के लिए ये एक केवल यहाँ बसई के लिए नहीं बल्कि पूरे इलाके के लिए एक पूजा का और एक प्रेरणा का, आध्यात्मिक शांति का एक केंद्र बनेगा, ऐसी मेरी आशा है। खरोखर एक चांगलं कार्य या टीमच्या हातून घडलेलं आहे का ज्यांना एवढ्या लांब जाताना आहेत, अडचणी आहेत, त्यांना इकडे स्वतः बद्रीनाथ इकडे आलेले आहेत आणि त्यांनी आजच्या दिवशी सगळ्यांना दर्शन दिलेलं आहे आणि हा योगायोग आहे। आणि खरोखर ज्यांना तिकडे जाताना आहेत त्यांनी इकडे येऊन दर्शन घेतलं मनोभावे तर ते देखील फलद्रूप होईल अशी मला अपेक्षा मी बाळगतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।